मनपा स्थायी समितीच्या बैठकीमध्ये गुंठेवारी विभागात जुने बॉन्ड पेपर लावून गुंठेवारी प्रमाणपत्र घेणाऱ्या भूमाफियांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अझर पठाण यांनी बैठकीदरम्यान केली। माननीय सभागृह, एक अतिशय गंभीर विषय मी मानत आहे सर। आता सध्या आपल्याकडे गुंठेवारी चालू आहे, आपण त्याच्यामध्ये सवलत पण दिलेली आहे। सवलत दिल्यानंतर सर ते एक असे काही गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातले गैरप्रकार हे आहे सर की गुंठेवारी ही जे 2020 च्या पूर्वीचे जे घर होते ते त्यांच्यासाठी लागू आहे आणि जे प्लॉट होते 2020 च्या पूर्वीचे प्लॉट पण कोणते सर इंडिव्हिज्युअल लेआउट नाही, पूर्ण लेआउट नाही, फक्त इंडिव्हिज्युअल प्लॉट आणि इंडिव्हिज्युअल घर होते 2020 च्या पूर्वीचे, त्यांच्यासाठी हे आपण गुंठेवारी आपण लागू केलेले आहे। आता सध्या आमच्या प्रभागात काय सुरू आहे माहितीये का सर, लोक जमीन खरेदी करतात, ते भूमाफिया जमीन खरेदी करतात, तिथं प्लॉटिंग टाकतात आणि त्याचे बॅक डेटचे बॉन्ड तयार करतात आणि ते आपल्याकडून सँक्शन घेऊन राहिले। याच्यामुळे सर आपल्या काय नुकसान होत आहे माहितीये का सर, सर्वात पहिले अरुंद रस्ते ते करून देतात, त्यानंतर ते ओपन स्पेस जे आहे तर ते आपल्याला भेटत नाही। भविष्यामध्ये मुलं बाळांना खेळण्यासाठी ते आवश्यक असते, ते ओपन स्पेस आपला गायब होतो आणि सर्वात वाईट प्रकार म्हणजे लोक पण घेऊन टाकतात सर। तर याच्यावर सर माझा तुम्हाला एक असं सुझाव आहे सर, एक असं सूचना आहे की प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी। जर का काही गैरप्रकार आला तर ती फाईल नामंजूर करण्यात यावी। तर याच्यासाठी कोण आहे गुंठेवारी विभाग प्रमुख, त्यांनी नाही 22 माहिती द्या त्यांना, माहिती द्या सर। जो सन्माननीय महोदयांनी जो विषय आता काढला होता त्याच्याबद्दल एक मागच्याच आठवड्यामध्ये महोदयांनी आम्हाला एक निदर्शनास आणून दिलेलं होतं। त्यांनी तसं आपल्याकडे पत्र पण दिलेलं आहे आणि जसं त्यांचं सजेशन होतं की याबाबतीत एकदा साईट व्हिजिट करावी, पूर्ण जे